संपर्क करावा. शिवरायांचे प्रतिनिधी संजयजी चौधरी साहेब त्यांना विनंती अशी की तुम्ही आपण या ठिकाणी संपर्क करा. चला मंडळी, देवळाचं दर्शन तर छान घेतलं. भोगवती नगर तानसा दत्त जयंती उत्सव महाप्रसादामध्ये काय काय बघा. चला म्हणजे स्वागत आहे यूट्यूबच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. मी तुमचा लाडका मेहुल. आज काय व्हिडिओ घेऊन आलो आहे तर आज आहे दत्त जयंती, बरोबर नंदी? आणि त्याच्यामध्ये विशेष म्हणजे वारसा गुरुवार आहे. श्री स्वामी समर्थ, श्री श्रीपाशी वल्लभ, नरसोबाची वाडी म्हणजे नृसिंह सरस्वती आणि साक्षात दत्तगुरू यांचा बड्डे म्हणजे त्यांची जयंती ही साजरी आपण करणार आहोत. ह्या व्हिडिओ ब्लॉगमध्ये शेवटपर्यंत भरून ना. आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की त्याला लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मान असा उत्सव जो साजरा केला जाणार आहे तो आपण एका प्रति गाणगापूर ह्या स्थानी बघणार आहोत. ओके, तुम्हा सर्वांना दत्त जयंतीच्या खूप साऱ्या शुभेच्छा. दत्त जयंतीच्या खूप शुभेच्छा. चला, श्री स्वामी समर्थ. प्रवासाला सुरुवात करूया. आज आनंदी आणि मी चाललो आहे. अद्वैतची स्कूल असल्यामुळे तो स्कूलमध्ये गेलेला आहे. आपण आपल्या गाडीने चाललो आहे. श्री स्वामी दत्त महाराज की बघा. अद्वैत बघा स्कूलमध्ये चाललं आहे. वा, तर मंडळी, प्रवास करता करता आपण कुठे आलो? आपण आलो शहापूरला. शहापूरला माझी सासरवाडी. तसे बऱ्याच लोकांना मला माहिती असेल. जे नवीन सबस्क्रायबर असेल त्यांच्यासाठी एक माहिती की माझी सासरवाडी शहापूरला आहे. तर 5-10 मिनटाचा ब्रेक घेतला, नाश्ता केला. नाश्त्यामध्ये समोसा आणि मस्त इकडची फेमस अशी लस्सी पेलो, केसर लस्सी. इथे विठ्ठल मंदिर आहे. छान असे प्रोग्राम होतात. ज्याने आपल्या यूट्यूब चॅनलवरती विठ्ठल मंदिराचे बरेचसे 2-3 प्रोग्रामचा व्हिडिओ मी कव्हर केला आहे. तो पाहिला नसेल तर नक्की पाहून घ्या. मस्त थंड असं वातावरण आहे शहापूरला. या पुढच्या वर्षाला कंटिन्यू करूया आणि महत्त्वाचा दत्त जयंतीचा उत्सव पाहूया. घरातले किंमत देत नाही, गल्लीतले किंमत देत नाही. घरातून उठतो, गल्लीतून उठतो, नंतर गावातून उठतो आणि एक दिवस जगातून उठतो. उठण्याच्या आत कळालं बरं झालं. त्याला कृत्रिम श्वास घ्यावा लागला. शेवटी त्याच्यामधूनही ते दगावले. काही आजारानं गेले आणि काही भीतीने मेले. विठाला विठाला आता तुम्ही भीती बाळगू नका. आता नाही ना, नका जाऊ होतं या गावात नामधारकाच्या शिवाय. अरे आपण साधूच्या सान्निध्यामध्ये आहो, इथं कोरोना येईलच कसं? 3 प्रकार सांगितले, 3 गोष्टी सांगितल्या. आपल्या मनातली आवड, इच्छा पूर्ण करणारे कोण कोण आहे? कामधेनू आहे, कल्पतरू आहे आणि चिंतामणी आहे. चिंतामणी मोर्या. ही अन्नपूर्णा माते की जय. सूर्यनारायण होते आणि ही ते अन्नपूर्णा माता.
ब्रह्मा विष्णु गुरुदेव महेश्वरा साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः श्रीमद्भगवतो महापुरुषस्य विष्णुराज्ञा भगवतुमानस्य अत्यब्रह्मविध ताप शब्नाथ मम तथा च श्रवणनाथ महाराजानां भक्तगणानां परिवारस्य अप्राप्त लक्ष्मी प्राप्तार्थ प्राप्त लक्ष्मी काल योगेन निवासपूर्वक गजांत लक्ष्मी प्राप्तिपूर्वक प्रमाणित कार्यामध्ये दशाशेन विनियोगार्थ दुर्लभ मानुष्य देहस्य सार्थकता सिद्ध्यर्थ मम तथा च श्रवणनाथ देवींना सांगितलं देवापेक्षा देवी पण भांडण लोक लागतात घरामध्ये देव बिचारे शांत राहतात देवी भांडण सुटतात अनुसया सुत तुमच्याही पेक्षा श्रेष्ठ मृत्यू लोकामध्ये आदिनाशिवजी आपल्यापेक्षा भारी दुसरा कोणच नाही असूच नाही दुर्गुण म्हणा विचार म्हणा आपल्यापेक्षा कोणाची चांगला आहे की नाही वेदाय नमः हरि अम्ब सरस्वतीता सहित गंगा माताभ्यो हरि अम्ब सर्वजरात्रे गंगा अक्षतं समर्पयामि हरि ओम भगवान श्री भगवान दत्तात् देवताभ्यो स्नातमक्षरं समर्पयामि हरि ओम हरि ओम ओम एतावन् जगदेवे समर्पयामि नाना कुलगुरू सरस्वती माते नमस्कार करा प्रार्थना नमस्कार हरि अम्ब एक तंत्रेण नमस्कार करा प्रार्थना सुगंध घ्या नेत्राला लावा दोन्ही कर्णाला लावा हरि अम्ब कपाळाला लावा हरि अम्ब उत्तरवासना घेऊन द्या हरि अम्ब
त्यानंतर महाआरती होईल. महाआरतीसाठी ज्यांना मंदिरामध्ये दत्तात्रय प्रमुखच्या मंदिरामध्ये जाणे शक्य आहे त्यांनी तिथे जा. बाकी भक्तांना विनंती करू की आपण तोंड फिरून महाराज की जय. इकडे तिकडे कुठे जाऊ नये तर आता पालखी आपल्या आरती होणार आहे म्हणून उठून तुम्ही आवाज वगैरे करा. मंदिरामध्ये या. चला सर्वांनी. चालू आहे. दैनिक विश्वपद आणि दैनिक अग्रलेख च्या माध्यमातून पत्रकारितेची हीच कैलासवासी लोकनेते दशरथजी देवरे साहेब यांचे दोन्ही सुपुत्र राजेशजी आपल्याकडून जेवढं सहकार्य सहभाग करता येईल प्रत्येकजण करण्याचा प्रयत्न करत याही ठिकाणी आपलं योगदान असावं म्हणून आपल्याला एकूणची देणगी द्यायची असेल तर बाबांच्या समोर उजव्या बाजूला आपल्या आध्यात्मिक जीवनाचं एक सोनं केलं आणि त्यानंतर महाप्रसाद भंडारा नवनाथ कुमारिका भजनी मंडळाचं भजन पालखी सोहळा असा भव्य दिव्य भरगच्च कार्यक्रम या निमित्तानं या ठिकाणी आयोजित केलेला आहे. मठाधिपती परमपूज्य लोकनाथजी महाराज यांच्या उत्तम अशा नियोजनाने या संकल्पाने या ठिकाणी रमनाथजी महाराज यांच्या आशीर्वादाने या सजीव निलेजी आवाज व्हिडिओ शूटिंग या बोला गुरुदेव दत्त दत्तजींच्या खूप साऱ्या शुभेच्छा. चला मंडळी देवळाचं दर्शन तर छान घेतलं. भोगवती नगर तानसा दत्त जयंती उत्सव महाप्रसादामध्ये काय काय बघा या बघा महाप्रसादामध्ये काय राईस आहे डाळ भात ही भाजी कसली हो दादा मिक्स व्हेज भाजी महाप्रसाद स्पेशल मटर पनीर अरे वा हे काय दादा लापसी गोड देवाचा प्रसाद लापसी आणि रोट हां थोडी नावाला द्या रोट द्या अजून दादा 2 चला असा काय छान असा महाप्रसाद देवाचा या महाप्रसादाचा आस्वाद घेतो आणि थोड्यातच भेटतो.
आणि तू घेतला महाप्रसाद घेत आहे बरोबर. चल देवाचं दर्शन तर छान झालं. कसं वाटलं तुला देवाचं दर्शन घेऊन आज दत्त जयंतीचं? विशेष म्हणजे आपल्याला जवळून दत्त महाराजांचा जन्म कसा काय होतो, पाळण्यामध्ये त्यांना अभिषेक केला पंचामृताचा, आणि तो सगळा सोहळा आपल्या व्हिडिओमध्ये आपण कव्हर केला. ज्यांना आपला व्हिडिओ आवडेल नक्की तर लाईक शेअर आणि चॅनल सबस्क्राईब करा. आता महाप्रसाद घेऊया बरोबर. या बघा महाप्रसाद घेण्यासाठी अशी काय व्यवस्था आहे मंडळी. तुमच्याकडे सर दत्त जयंतीचं खूप मोठ्या प्रमाणात साजरा होत असेल मला नक्कीच खात्री आहे. मला नक्की कमेंट करून सांगा आणि आपल्या व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा. एक कमेंट होऊन जाऊ दे. श्री गुरुदेव दत्त. तर महिला भगिनी प्रसादाचा आस्वाद घेत आहेत. सिनियर सिटीजन असेल तर इथे वर बसू शकते. बघा काका कसे बसलेत ते. अशी काय महाप्रसादाचा आस्वादाचा भोजन घेत आहेत. तुला गुरुदेव दत्त. तर परमपूज्य रमणनाथ महाराज की जय. जय रमणनाथ. तर सगळा असा परिवार भक्तगण सेवेमध्ये लीन आहे. श्री रमणनाथ महाराज हे आहेत म्हणून आता आम्हाला जेवण आणि प्रसाद मिळतो बरोबर. नमस्कार. तुम्ही देवाच्या पूजेसाठी होतात बरोबर. का आपलं ना आडनाव? हां भास्कर मधुकर वंडे. आणि राहायला कुठे? नाशिकवरून आलेलो आहे. अच्छा. आज तुम्ही देवाचा पाळण्यामध्ये देवाला विराजमान केलं, त्याची षडोपचारी पूजा केली पंचामृताने. आज सोबत लोकनाथ महाराज होते आणि इकडचे विश्वस्त खजिनदार होते. कसं काय वाटलं देवाची पूजा करून? आता खूपच छान वाटलं. एकदम प्रसन्न आहे. आणि खूपच खूप वर्षापासून दत्त मंदिर तुम्ही दरवर्षी देता? हो दरवर्षी. अच्छा. पण आज ह्या वर्षी कसा काय योग आला की देवाची पूजा तुमच्या हातून झाली? काय ते बाबांचं योग ते आपल्या हातून घेतले महाराजांनी. अच्छा. पण तुमचं नाव सुचवलं गेलं होतं का बाबा स्वतःहून म्हणाले की चल आज तुला करायचे? महाराजांनी स्वतःहून केलं. चला तुम्हाला असं भाग्योद्योग असं झाला की आजचा दिवस तुमच्या नेहमी लक्षात राहील. बोला गुरुदेव दत्त. जय रमणनाथ. जय रमणनाथ. बघा भात वगैरे बघा, भाजी बघा महाप्रसादासाठी. मिक्स व्हेज आहे ना दादा ही? मिक्स व्हेज. आणि इथे बघा काय लापसी आहे. ही लापसी आहे ना दादा? लापसी आहे. आज गोड पदार्थ म्हणून लापसी. तरी किती किलोची बनवली असेल आपण ही? साधारण 20 किलोची होती का? आता ही पूर्ण प्रसाद पुरणार म्हणजे बरोबर. आज दत्त जयंतीच्या निमित्त सगळे एकदम मेहनती आहेत आणि जय रमणनाथ यांच्या सेवेमध्ये सगळेजण लीन आहेत. नाशिकवरून आलेत ना सगळेजण तुम्ही? ओके. आपलं काय दादा नाव? अच्छा. तुम्ही दरवर्षी येता ना? आपण दरवर्षी भेटतो. छान असा प्रसाद झाला. विशेष म्हणजे देवाच्या दारी येऊन प्रसाद नाही घेतला म्हणजे कसं काय. पण छानच प्रसाद आहे. तुमच्या हाताला चव आहे आणि त्याचा दत्तगुरू आणि रमणनाथ आणि बाबांची खरंच कृपा. आणि तुमचंही मोठं भाग्य आहे की तुम्ही प्रसाद बनवता आणि त्या प्रसादाचा लाभ आम्ही घेतो. तुम्हाला सगळ्यांना खूप साऱ्या शुभेच्छा. जय रमणनाथ. थँक्यू. इथे शाळेतल्या जवळच्या मुलीच आलेत. शाळा. शाळेचं नाव काय? हां तानसा. मी जवळचीच आहे, बाजूचीच आहे शाळा. मनोज भाऊने भेटले का तुम्हाला? नाही, तानशा स्कूलमधून आलेले आहेत.
जय रमणनाथ. रमणनाथ. ताई आज दत्तजींचा सोहळा साजरा झाला, कसं वाटतंय? एकदम छान ना. तुम्ही बरीच वर्ष येता इथे. काय आपलं आडनाव गोंदले. आणि आपलं गोंदले. गोले. गोडे. अच्छा, राहायला कुठे? मोहिली. मोहिल टिटवाल. आणि आपण मोहिली. अच्छा, आपल्या या ताई आहेत ना वेताळेश्वर मंदिराच्या इथे ते राहतात शहापूरला, नाही तिथे तुमचे काय इथे संबंध आहेत का त्यांचे? अच्छा अच्छा, बरं वाटलं तुम्हाला भेटून. जय रमणनाथ. चला, शाळेची मुलं आलेली आहेत. जय गुरुदेव दत्त. तानसाची शाळा देवाच्या आशीर्वादासाठी आलेले, दर्शनासाठी आले. चला, बरं वाटलं तुम्हाला भेटून. थँक्यू. मी आलो 3 हात नायकाला दत्त मंदिर. आज आहे दत्त जन्मोत्सव. या देवाचं दर्शन घेऊया. आजूबाजूला फुलं, अगरबत्ती, देवाला लागणारं सामान वगैरे आहे, हार आहेत. छान असं पुढे देवाचं मंदिर आहे. कुठे काय आहे त्यातून डिटेल मी देतो. 3 हात नाक्याच्या साईडला आहे. मीचा फर्स्ट टाईम मी येतो आहे. साईनाशी दत्त मंदिर, या देवाचं दर्शन घेऊया. ही मंदिर जायलाच भरपूर अशी लाईन आहे बऱ्यापैकी. आनंदी आणि आधी लाईनीत उभे आहेत. सुंदरसं देवाचं दर्शन आहे. म्हणजे ब्लॉगमध्ये शेवट तुमचा बंद राहा. गुरुदेव दत्त. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभी. बोला दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभी. गुरुदेव दत्त. राजकुमार कुठे गेले? अच्छा, बघा मंडळी, संध्याकाळच्या वेळेला 4:30 पावणे 5 सुंदरसं दत्त मंदिर 3 हात नाक्याला आहे. एक्झॅक्ट याचा काय ॲड्रेस आहे मीचा विचारून घेतो. मीचा लाईफ टाईममध्ये फर्स्ट टाईम आलो आहे. बऱ्याच वेळेला या दत्त मंदिराबद्दल मी ऐकलं होतं. छान असे प्रोग्रामचा साजरे होतात. या देऊन गाभाऱ्याजवळ देवाचं दत्ताचं दर्शन घेऊया आणि पुढे भेटूया. बघा, बघता लाईन वाढते. बघा, लाईन माझ्या मागे चालू झालेली आहे जोरात पुढपर्यंत. चला मंडळी, प्रशांत कॉर्नरची पाणीपुरी खायला आलो आहे. देवदर्शन तर झालं आज मस्तपैकी. आपण कुठे गेलो होतो आनंदी? दत्ताच्या मंदिरात 3 हात नाक्याला गेलो होतो. आणि आता प्रशांत कॉर्नर, आमचं आवडतं स्वीट कॉर्नर, तिथे पाणीपुरी आवडते. या पाणीपुरी खाऊन घ्या. मीडियम. कशी आहे? बरी आहे का अद्वैत? चांगली आहे ना? अंकलने मस्त बनवली. पाणीपुरीचा आस्वाद घेऊया. दत्तांचा जन्म हा अनुसया मातेची सत्व परीक्षा बघण्यासाठी ब्रह्मा, विष्णू, महेश 3 जण त्यांची सत्व परीक्षा बघायला आलेले. कारण का अनुसया ही खूप मोठी प्रतिवता आहे, माता आहे असं सगळ्यांना माहीत होतं. तर ते ना त्यांची परीक्षा घ्यायची होती. म्हणून ते ऋषींची रूपं घेऊन त्यांच्याकडे भिक्षा मागण्यासाठी आले. आणि त्यांनी अनुसया मातेने सांगितलं, मी तुम्हाला भिक्षा दिल्याशिवाय पाठवू शकत नाही, कारण का ते माझ्या प्रतिवत्या धर्मेच्या विरुद्ध आहे. म्हणून मग ते सांगतात का मला आम्हा तिघांना तू निवस्त्र होऊन भिक्षा द्यायची आहे. मग अनुसया मातेला धर्मसंकट पडतं का, कसं काय आपण करायचं, असं आपण करू शकत नाही, कारण का हे विरुद्ध आहे. म्हणजे असं केल्याने आपला प्रतिवर्त जो आहे तप आहे ते भंग होईल. म्हणून अनुसया देवाची प्रार्थना करते, त्यांच्या पतीची प्रार्थना करते आणि सांगते, खरंच माझ्यामध्ये खूप प्रतिवर्त असेल तर याच्यातून तुम्हीच काय तो मार्ग दाखवा. आणि जेव्हा अनुसया येते तेव्हा त्या 3 देवांच्या बाळांमध्ये रूपांतर होतं आणि मग ती त्यांना स्तनपान करते. आणि अशा प्रकारे ती तिचं व्रत पूर्ण करते आणि तिचं प्रतिवर्त जे व्रत आहे ते भंगही होत नाही. आणि ही जेव्हा 3 मुलं होतात तेव्हा अनुसया मातेला खूप तिच्या मनावरती मातृत्व जागृत होतं. नंतर आपले 3ही देव का आपल्या लोकांमध्ये परत नाही आले हे बघण्यासाठी पार्वती, सरस्वती आणि लक्ष्मी त्यांना शोधत पृथ्वी तलावर येतात. तेव्हा मग अनुसया माता सांगते का तुम्हीच तुमच्या आता नवरे शोधून ह्याच्यातनं घ्या, मी तर देऊ शकत नाही, कारण का मी आता हे मला मुलासारखे झालेत, मी ह्यांचा विरह सहन करू शकत नाही. तेव्हा मग त्या तिघी त्यांना शरण येतात आणि सांगतात, तू खरोखर खूप प्रतिवता आहे, आम्हीच तुझी परीक्षा पाहण्यासाठी यांना पाठवलं होतं, तू कृपा करून आमचे नवरे आम्हाला परत कर. मग अनुसया माता बोलते का मी परत करेल, पण एकच अट आहे, या तिघांनी माझ्या पोटी जन्माला यायचं.
आणि अशा प्रकारे मग ते वरदान देतात का हो आम्ही नक्की तुझ्या पोटी जन्माला येऊ आणि अशा प्रकारे दत्तांचा अवतार लागतो.